आपण बघितलं असेल या रॅलीचा प्रतिसाद कसा आहे. ही रॅली पूर्ण वार्डाच्या लोकांची आणि आमच्या महिलांची सर्वांची रॅली आहे. या रॅलीमध्ये एकही 300 रुपयाने आणलेले माणसं नाही आणि पूर्ण वार्डाचे माणसं आणि आमचे सर्व लोक आहेत. आमचा प्रचार विकासाच्या मुद्द्यावर आहे. आपण बघितलं असेल केंद्रात नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी आणि जिल्ह्यामध्ये माननीय आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब, गोपचडे साहेब, आम्ही एक विकासाचं विजन ठेवलेलं आहे भारतीय जनता पार्टीनं आणि या भागात काम करताना तोच मुद्दा आम्ही भारतीय जनता पार्टीचा घेऊन लोकांसमोर जात आहोत. आमच्यासोबत आमच्या पॅनलचे माजी नगरसेवक तुळजाजी यादव आहे, आमचे भारतीय भाभी आहे, ठाकूर भाभी आहे, म्हणजे हे चारोबी अनुभवी लोक आहेत आणि यावेळेस पक्षानं सोशल पॅटर्न केलं. त्यामुळे लोकांचं एक म्हणणं आहे की काय का होईना भारतीय जनता पार्टीने सोशल 4 समाजाचे 4 माणसं दिलेले आहे आणि विशेष म्हणजे आमच्या या पॅनलमध्ये वज्रावाचं नेतृत्व करणारे तुळजाजी यादव आहे, महावीर चौकापासून मोंढ्यापर्यंत आमचे भारतीय भाभी आहे आणि मोंढ्याच्या पुढं आम्ही आणि ठाकूर भाभी आहे. आमच्याबरोबर जे पॅनल आहे त्या पॅनलमध्ये त्या पॅनलची पार्श्वभूमी आपण बघितली असेल की त्याचं बॅकग्राऊंड काय आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक, बरेच काही विषय आहे आणि ते 4ही उमेदवार ते गुरुद्वाराच्या पलीकडले आहे. तर आम्ही या माध्यमातून लोकांना विकास माध्यम पुढे जात आहोत आणि फक्त विकास आणि विजन नांदेड डेव्हलपमेंट या समस्याकडून लोकांसमोर जातो. आमच्या चॅनलच्या माध्यमातून मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार तुमच्या वार्डातले? आमच्या प्रभाग क्रमांक 16च्या सर्व सुजाण नागरिक मतदारांना आमच्या 4ही तर्फे भारतीय जनता पार्टी विनंती आहे की आपण फक्त कमळ बघा, आमचे चेहरे बघू नका. आम्ही 4ही अनुभव माणसं आहे आणि आम्ही विकास करू शकतो आणि आम्ही ग्राउंड लेवल आहोत 4ही. तर आम्ही विकासाच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो की आम्ही या भागाचं नेतृत्व करताना आम्ही बराच विकास केलेला आहे. त्या विकासाला आणखी गती देण्यासाठी जर केंद्रात आणि राज्यात डबल इंजिन सरकार आहे, तर जर दोन्ही सरकार महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी अशी सरकार आहे तर ट्रिपल इंजिन आपल्याला लावावं लागेल. ट्रिपल इंजिन लावण्यासाठी तर चारही उमेदवार आमचे नगरसेवक निवडून द्यावं आणि भारतीय जनता पार्टी झेंडा महानगरपालिका फडकावा ही आपल्याला विनंती आहे. अनेक पार्ट्या जी आहे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याबद्दल काय? जसं की विकासाबद्दल सांगत आहे आणि अनेक योजनाबद्दल सांगत आहे. काल आमचा तुम्ही भारतीय जनता पार्टीचा मॅनिफेस्टो बघितलं असेल. माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस मुख्यमंत्री आमचे आले होते, त्यांनी भारतीय जनता पार्टीचा मॅनिफेस्टो दिलाय. त्याच मॅनिफेस्टोचं कॉपी काल काँग्रेसच्या लोकांनी केली, सेम, फक्त नाव चेंज केलेलं आहे. हे जे लोक बोलणार आहे त्यांच्या मनात खंत आहे, त्यांच्याकडे मुद्दे नाही. हे फक्त अशोकराव चव्हाण साहेब, भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या विकासाबद्दल बोलू शकतात. स्वतः काय करू शकतात हे सांगू शकत नाही, म्हणून ही दिशाभूल करत आहे जनतेची. तर आज आपण बघत आहेत की अनेक पार्ट्या जे अशोकराव चव्हाणवर विरोध करत आहेत आणि अशोकराव चव्हाण हे भाजपा जे हिरवी करत आहे याचा त्यांच्यावर आरोप लावलेला आहे, त्याबद्दल काय म्हणतात? बघा, भारतीय जनता पार्टी हिरी कोणी करू शकत नाही आणि आमच्या नेत्याचं विजन फार मोठं आहे. हा जो नेता आहे हे टायगर आहे. टायगरला लोक दूरच भोगू शकतात. एक कुत्रा राहते चावणारा, एक भोगणारा, आणि जे भोगणारे बी नाही आणि चावणारे बी कुत्रे नाही. यांच्याकडे दुसरा मुद्दाच नाही. फक्त दिवस उजळलं की अशोकराव चव्हाण साहेबांचा विरोध बोलायचा आणि मतं गोळाचा प्रयत्न आहे. पण आपण बघितलं असेल या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या 5 आमचे आमदार आलेले आहे आणि या जिल्ह्यामध्ये नगरपालिकेमध्ये आमचे 110 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे आलेले आहे. तर ह्याने किती बोंबललं तर जनता ही भारतीय जनता पार्टी सोबत आहे. माननीय अशोकराव चव्हाण साहेब, गोपचडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली 100% लोक भारतीय जनता सोबत आहे. आपण निवडणुकीच्या रिंगणात प्रथमच उतरला आहात, नवीन उमेदवार आहात. काय म्हणून आपण मतदाराकडे जाता, काय सांगा? हम उनके पास में विकास के लिए बोलने के लिए जा रहे हैं कि अपना अगर कोई प्रॉब्लम रहा तो हमें शेयर कीजिए, हम आगे चलकर हम करेंगे, सॉल्व करेंगे उसके लिए। और हमें पहली बार संधि मिली है तो हम अच्छे से कार्य करेंगे। मतदारों को आप क्या कहना चाहेंगे? मतदारों को कहना चाहेंगे कि अपनी दिशा भूल न करते हुए भारतीय जनता पार्टी के साथ में अपना वोट देकर अपना सहयोग दे और अपना डबल इंजन से ट्रिपल इंजन करके आगे अपने देश को नांदेड़ को आगे विकास के लिए बढ़ाने के लिए सहयोग करें। धन्यवाद।